नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद निवडणूक तुर्तास टळली. 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत अकोला जीपचा तिढा सुटणार का? जिल्ह्यातील नदी पात्रातील वाळूघाट लिलाव प्रक्रिया खोळंबली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बसतोय फटका. ब्रह्मा येथे दारूबंदीसाठी ऐतिहासिक निर्णय. 523 विरुद्ध 14 मतांनी वाईन बार बंदला कौल. सिंदखेड पक्की खोली भागात कचऱ्याची ढिगार. महापालिका प्रशासन नगरसेवकांचे दुर्लक्ष. आजपासून 12वीच्या परीक्षेला प्रारंभ. विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा पार पडला. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा परिषदेत राजकीय आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकला नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ही सुनावणी 23 फेब्रुवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनावणी झाल्यास निवडणुका जाहीर होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे अकोल्यासह प्रलंबित जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा आहे. 50% वर आरक्षण कळीचा मुद्दा ठरला आहे. अकोला, अकोट आणि मूर्तिजापूर पंचायत समितीच्या आरक्षणाची टक्केवारी 50% पेक्षा जास्त आहे. न्यायालयाने ही टक्केवारी 50 पेक्षा कमी हवी असे यापूर्वीच सांगितले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा परिषदेत जानेवारी 2025, अमरावती जिल्हा परिषद 22 मार्च 2022 पासून, यवतमाळ जिल्हा परिषद आणि बुलढाणा जिल्हा परिषदेत 3 वर्षापासून, तर वाशिम जिल्हा परिषदेत 1 वर्षापासून प्रशासक राज आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर आणि परिषदेत 18 जानेवारी 2025 पासून प्रशासक कार्यरत आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे या जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. अकोला जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनेक दिवसांपासून खोळंबली असून याचा फटका घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना बसत आहे. स्वस्त दरात वाळू मिळत नसल्याने जिल्ह्यातील घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. जिल्ह्यातील एकूण 38 वाळू घाटांपैकी फक्त 17 घाटांचा लिलाव अधिकृतपणे पूर्ण झाला असला तरी 21 घाट लिलाव अद्याप बाकी आहे. प्रशासनाकडून वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने यापूर्वी 24 वाळू घाटांच्या ई लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. यात मात्र अकोला, बाळापूर तालुक्यातील 10 घाटांना चौथी, तर मूर्तिजापूर, बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील 14 घाटांना पहिल्यांदाच मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अद्याप लिलाव न झालेल्या घाटांवर वाळू तस्कराची नजर पडली असून या घाटांमधून वाळू चोरी जाण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, मैसांग, उगवा, बाळापूर तालुक्यातील बहादुरा, सागत, नागद, मांजरी तसेच इतर काही घाटांचा समावेश असून या घाटांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. वाळू घाटांचा लिलावांचा गुंता लवकरच सोडवावा व घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा गावाने दारूबंदीसाठी लोकशाहीचा प्रभावी वापर करत ऐतिहासिक निर्णय घेतला. गावाच्या प्रवेशद्वारावरील मद्यविक्रीचा परवाना रद्द करावा की कायम ठेवावा यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांचा अभूतपूर्व आणि ठाम सहभाग पाहायला मिळाला. वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या मद्यविक्रीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सामाजिक वातावरण बिघडण्याची आणि युवकांमध्ये व्यसनधीनता वाढवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेच्या ठरावानंतर 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. एकूण 814 महिला मतदारांपैकी 537 वैध मते नोंदवण्यात आली. यामध्ये 523 महिलांनी मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्याच्या बाजूने तर केवळ 14 महिलांनी परवाना कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले.
त्यामुळे वैध मतदानाच्या तुलनेत 97.39% महिलांनी दारूबंदीच्या बाजूने ठाम कौल दिला असून हा निर्णय सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. काहीच नाही, मी मतदान केलेलं आहे दारूबंदीविषयी आणि दारूबंदी ही व्हायलाच पाहिजे. कारण की ही दारूबंदी ही महिलांसाठी आवश्यक आहे. यामुळे महिलांना खूप त्रास होतो आणि जे दारूबंदीचं दुकान म्हणजे दारूचं दुकान जे जिथं झालेलं आहे तिथं मेन पॉइंट आहे महिलांना जाण्या येण्याचा, लहान लेकरांसाठी. आणि लेकरांचे मुली शाळेत जातात तिथं आणि मुलं पण उभे राहतात तिथं जाण्या येण्यासाठी. ती मेन रोड आहे आमचा आणि हे मुलांना व्यसन लागण्याची एक हे आहे, संधी आहे. त्याच्यामुळे ही बंद व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे. मी ब्रह्मा गाव, तालुका जिल्हा वाशिम येथली रहिवासी आहे. गाव आमचं हे निर्व्यसनी गाव आहे. ब्रह्मा गावाच्या फाट्यावर एक देशी दारूचं दुकान उघडलेलं आहे. ते गावातल्या मुलींसाठी, येणाऱ्या जाणाऱ्या गावातल्या प्रत्येक लोकांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे हे देशी दारूचं दुकान बंद व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी ही गावकऱ्यांच्या सगळ्या लेडीज तर्फे ह्याच्यातर्फे निवेदन करते. त्याच्यासाठी मी आज इथं वोटिंग केलेलं आहे. मी ब्रह्म्याचा रहिवासी असून आमच्या गावात जे फाट्यावर बार आणि दारूचे दुकान सुरू झाले ते बंद करण्यासाठी गावातली सर्व वडीलधारे मंडळी आणि मतदारांनी जो उपक्रम सुरू केला मतदानाचा, त्याला माझं सहकार्य आहे आणि गावातील हे दुकान बंद होऊन गाव नशामुक्त राहावं हीच. सिंदीकॅम्प पक्की खोली भागातील जैतवण नगर रोडवर कचऱ्याचे ढिगार दिसतात. नगरसेवक आणि नगरपालिकेचे दुर्लक्ष दिसते. महानगरपालिकेने कितीही कचऱ्याचे नियोजन केले तरी सिंदीकॅम्प पक्की खोली भागात नियोजन फक्त कागदावरच दिसते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे. सिंदीकॅम्प पक्की खोली येथील प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक कचऱ्याच्या समस्येमुळे त्रासले आहेत. कचरा उचलणारी गाडी प्रभाग 19 मध्ये येतच नाही. त्यामुळे सर्व घरातील कचरा प्रभाग क्रमांक 16च्या रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याला कचरा कुंडांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महानगरपालिकेने जी प्रभाग रचना केली त्यामध्ये सिंदीकॅम्प पक्की खोलीमधील पाटील दूध डेअरी पासून काही भाग हा प्रभाग 19 मध्ये येतो. त्यामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तसेच प्रभाग 19 मधील खदान परिसरातील लोक तिथे मेलेले कुत्रे आणून टाकतात. त्यामुळे आजूबाजूला राहत असलेल्या घरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महानगर प्रशासन याकडे लक्ष देईल का अशी विचारणा येथील नागरिक करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, नाहीतर सर्व नागरिक उपोषण करतील असा इशारा दिला आहे. राज्यभरात आज 10 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातून एकूण 26,887 विद्यार्थी ही परीक्षा देत असून पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळी 11 वाजता इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाला. पेपर सुरू होण्यापूर्वी 1 तास आधीच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. सर्व केंद्रांवर गोपनीय साहित्याचे वितरण वेळेत पूर्ण करण्यात आले होते. कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उत्तीर्ण व्हावे यासाठी बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. तणावमुक्तीसाठी प्रयत्न, विद्यार्थ्यावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षा केंद्रांवर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. सामूहिक कॉपी आणि पेपरफुटी यासारख्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी विशेष फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज केंद्रांवर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत होता, तर त्यांना धीर देण्यासाठी पालकांची देखील मोठी उपस्थिती दिसून आली. अकोलेकरांना कडक उन्हापासून दिलासा देण्यासाठी शीतपेय आणि मिल्कशेकची मागणी वाढली आहे. हीच गरज ओळखून शहरवासियांसाठी रविवारपासून आळशी प्लॉट परिसरातील येस बँकेच्या बाजूला केजरीवाल मिल्कशेक्स हे प्रतिष्ठान सुरू झाले आहे. आता नागरिक येथे विविध स्वादिष्ट मिल्कशेकचा आनंद घेऊ शकणार आहेत. केजरीवाल मिल्कशेकचे उद्घाटन आजींच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. उद्घाटनाच्या निमित्ताने प्रतिष्ठानचे संचालक सिद्धेश शर्मा आणि आदित्य केजरीवाल यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी केजरीवाल मिल्कशेकच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली. सर्व ग्राहकांना उत्तम सेवा आणि समाधान देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. या प्रतिष्ठानमध्ये तुम्हाला 35 पेक्षा जास्त प्रकारचे मिल्कशेक्स उपलब्ध होतील, ज्यांची चव अत्यंत लाजवाब आहे.
यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी, पायनॅपल, व्हॅनिला, चॉकलेट, कॉफी, मँगो, बटरस्कॉच आणि विविध फ्लेवर्सचा समावेश आहे. शहरातील नागरिकांना त्यांच्या आवडीचे फ्लेवर्स उपलब्ध करून देण्याचा सिद्धेश शर्मा आणि आदित्य केजरीवाल यांचा दृढ संकल्प यातून दिसून येतो. केजरीवाल मिल्कशेक्सच्या माध्यमातून अकोल्यातील ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. सर्व ग्राहकांनी एकदा दर्जेदार मिल्कशेक्सचा आस्वाद घेण्यासाठी प्रतिष्ठानला नक्की भेट द्यावी असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे. Finally, Kejriwal Milkshake is back in town with some new flavors and the old taste in the town. So do visit. Thank you. लक्झरी बस स्थानक चौकात सिग्नल बसवण्यात आले हे सोयीचे झाले, परंतु या चौकातील सिग्नल अधूनमधून बंद राहतात. ही अडचण एखाद्या वेळी अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हा चौक नाही तर शहराच्या अन्य भागातील सिग्नल व्यवस्थित राहावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशातच वाशिम बायपास चौकातील सिग्नल व्यवस्था कोलमडली होती. त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आणि काल रात्री लक्झरी बस स्थानक चौकात सिग्नलचा लपंडाव दिसला. रात्री बेरात्री या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडाली. वाहने सुसाट धावतात त्यावेळी सिग्नलचा आधार असतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. अकोला वन्यजीव विभागाअंतर्गत येत असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे वन्य प्राण्यांसाठी नवपर्वणी ठरत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात पूर्वी अस्वल, बिबट तसेच इतर प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना व्हायचे, परंतु राज्य शासन तसेच वन्यजीव विभागाच्या पुढाकाराने मागील महिन्यात नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पामधून PKT 7 CP1 हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्याच्या निसर्ग अधिवासात सोडण्यात आला. त्यामुळे अभयारण्याची समृद्धी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यात आपले वर्चस्व कायम केले असून सद्यस्थितीत ज्ञानगंगा अभयारण्यात इतकेच नव्हे तर पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. आज आम्ही सकाळी 7 वाजता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सफारी करण्यास आलेलो होतो. तर आमचा अनुभव अत्यंत सुंदर आहे. आम्ही जसं आतमध्ये गेलो त्या जाताना आम्हाला वाघांची जे पदचिन्ह आहे ते दिसली. जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले जसे हरिण, त्यानंतर स्पॉटेड डिअर, रानगाय. त्यानंतर आम्ही येताना डॅमवर थांबलो. डॅमवर थांबून नंतर आम्ही वापस येताना आम्हाला पुन्हा फ्रेश अशी पदचिन्ह वाघाची दिसली. फॉलोअप करताना आम्हाला वाघ आमच्या समोर दिसलं अक्षरशः. म्हणजे एवढ्या 250 एकरामध्ये एक वाघ आपल्याकडे आहे. तो वाघ आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला. सुंदर असा वाघ. त्याचं वर्णन एवढं सुंदर आहे की तो असा लांब आणि मोठे मोठे अशी त्याची पावलं आहेत आणि तो सरळ आमच्यासमोर पळत होता. हा खूप असा सुंदर अनुभव आमचा आलेला आहे. तरी सर्व पर्यटकांनी इथे येऊन सफारी करण्याचा आनंद घ्यावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. अकोला पोलीस दलातील 161 पदांसाठीची भरती प्रक्रिया बुधवार 11 फेब्रुवारीपासून पोलीस मुख्यालय आणि वसंत देसाई स्टेडियमवर सुरू होत आहे. या भरतीसाठी एकूण 11,784 उमेदवारांनी अर्ज केले असून यामध्ये युवतींचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेष म्हणजे 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर तरुणांसोबतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींमध्ये पोलीस सेवेबद्दल वाढता कल दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल. प्रक्रियेच्या सुरुवातीला अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. यामध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी आणि शारीरिक मोजमापांचा समावेश असेल. यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. सर्व टप्प्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना शेवटी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या 161 युवक युवतींची अकोला पोलीस दलात निवड केली जाईल. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने उमेदवारांना शिस्त पाळण्याचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. भरती ठिकाणी आवश्यक माहिती, फलक, ध्वनिक्षेपक, फिरते शौचालय, पिण्याचे पाणी, उपहारगृह आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवार मैदानावर हजर झाल्यावर त्यांची ओळख पटवण्यासाठी पडताळणी केली जाईल, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. पोलीस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 400 कर्मचारी अधिकारी तैनात आहेत. बाहेरगावहून येणाऱ्या उमेदवारांच्या निवासाची सोय निमवाडी पोलीस वसाहत परिसरातील मल्टीपर्पज हॉलमध्ये करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. नमस्कार. 11 तारखेपासून अकोला
जिल्ह्यामध्ये पोलीस भरती सुरू होत आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती आता होणार आहे. तर अकोलामध्ये आम्हाला टोटल 11,784 अर्ज प्राप्त आहे. टोटल जागा 161 आहे आणि हे सर्व पोलीस कॉन्स्टेबलची जागा आहे. आणि याच्यामध्ये यावेळेसची भरतीमध्ये आम्ही प्रत्येक आमचं जे काही 3 इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये RFIDचा वापर करणार आहोत. तर खूपच एक टेक्नॉलॉजी असिस्टेड हे भरती असणार आहे. याच्यामध्ये पूर्ण भरतीसाठी जे तयारी असतात, नियोजन असतात, ते मी प्रत्यक्ष स्वतः पाहणी केलेली आहे. आमचा जवळपास 450 लोकांचा बंदोबस्त, अधिकारी, कर्मचारी, क्लर्क्स पण याच्यामध्ये सामील असणार. आणि प्रत्येक प्रोसेस म्हणजे ऑन ग्राउंड रजिस्ट्रेशन, बायोमेट्रिक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हाईट, चेस्ट, नंतर 100 मीटर, नंतर गोलाफेक, नंतर 1600 मीटर, यासाठी एक ऑन ग्राउंड मॅनेजमेंटसाठी आम्ही वेंडरची नियुक्ती केलेली आहे. आणि पूर्ण भरती अतिशय पारदर्शकपणे, अतिशय मेरिटोरियस प्रमाणे झाली पाहिजे, हे आमची अशी धारणा आहे. याच्यामध्ये जे आमचा नियोजन आहे, पहिल्या दिवशी आम्ही 800 लोकांना बोलवलेलं आहे. नंतर 1500 असं करून जवळपास 22 तारखेपर्यंत हे भरतीची प्रक्रिया जे फिजिकल आहे तो संपूर्ण होऊन जाईल. वाशिम शहरालगत असलेल्या जागमाता परिसरातून देशी बनावट पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावट पिस्टलसह 2 जिवंत कारतूस आणि 1 मॅगझिन देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी पंचशील नगरातील पवन चिंतामण जोरेवार हा 22 वर्षीय युवक आहे. वाशिम LCBच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण पंचशील नगरात पिस्टल बाळगून वावरत आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा पंचशील नगरात शोध घेतला. तो जागमाता येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी जागमाता येथील महादेव मंदिराजवळ धाव घेतली असता एक युवक संशयरित्या आढळून आला. दरम्यान त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्याजवळ एक बनावट देशी पिस्टल, 2 जिवंत कारतूस आणि 1 मॅगझिन असा मुद्देमाल आढळला, जो जप्त करण्यात आला. आरोपी पवन जोरेवार विरुद्ध विविध कलमान्वये वाशिम शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही पिस्टल कोणाकडून आणि कशासाठी आणण्यात आली याचा तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकाने केली. शहर विस्तारासोबत ऑटो रिक्षांची संख्या वाढली, परंतु काही ऑटो चालक नियमांचा भंग करताना दिसतात. वाहन कुठेही थांबून प्रवासी घेतात, ड्रेस कोड कुठेही दिसत नाही आणि मुख्य म्हणजे नवशिक्या चालकांना तर नियम काय आहे हे शिकवण्याची गरज आहे. महापालिकेची सिटी बस सेवा बंद असल्याने नागरिकांना ऑटो रिक्षावर अवलंबून राहावे लागते. परंतु काही चालक नियम धाब्यावर बसवताना दिसतात. सिग्नल तोडून जाण्याची भीती वाटत नाही. तसेच काहींनी कर्णकर्कश हॉर्न लावले आहेत. शहरातील रस्त्याने जाताना गतीचे भान ठेवले जात नाही. पोलीस अधीक्षकांचे शहर वाहतूक सुधारणाकडे लक्ष आहे. महापालिका आयुक्त RTO यांनी समन्वय ठेवून मार्ग काढावा अशी जनतेची अपेक्षा आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद निवडणूक तुर्तास टळली. 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत अकोला जीपचा तिढा सुटणार का? जिल्ह्यातील नदी पात्रातील वाळूघाट लिलाव प्रक्रिया खोळंबली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बसतोय फटका. ब्रह्मा येथे दारूबंदीसाठी ऐतिहासिक निर्णय. 523 विरुद्ध 14 मतांनी वाईन बार बंदला कौल. सिंदखेड पक्की खोली भागात कचऱ्याची ढिगार. महापालिका प्रशासन नगरसेवकांचे दुर्लक्ष. आजपासून 12वीच्या परीक्षेला प्रारंभ. विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा पार पडला.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.